हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण जाणार आहोत शिवकालीन खेडेगावामध्ये. हे प्रतापगडाच्या पायथ्याशी याचा देखावा जो आहे तो उभारलेला आहे आणि या ठिकाणी खूप सारे राजकारणी लोक असतील, त्यांनी सर्वांनी भेट दिलेली आहे. या गावामध्ये शिवाजी महाराजांच्या काळात कशा प्रकारचे एक खेडेगाव होतं याचा देखावा तिथे केलेला आहे. इथे एकनाथ शिंदे साहेब असतील, असे खूप मोठे शिवभक्त जे आहेत त्यांनी भेट दिलेली आहे. ठीक आहे, तुम्ही सफेद बोर्ड मध्ये तर तुम्ही बोर्ड बघणार आहात. प्रतापगडच्या युद्धाचं कल्पना रेकॉर्डने बघा ते, म्हणजे युद्ध कशा प्रकारे झालं ते तुम्हाला त्या बोर्डद्वारे मला समजून घेता येतं. तर हे जे बघताना ऐतिहासिक अंक म्हणजे दक्षिणेत विस्तार करण्याचे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैनिक निघाले त्यावेळी पुढची वाटचाल कशी करायची यासाठी त्यांनी कुतुबशाही भेट ठरवला. आणि कुतुबशाह काय राजांच्या भेटीसाठी तयार नव्हता. म्हणजे की राजांचे सगळे पराक्रम कुतुबशाहच्या कानावरती पडलेले होते. अफजल खानाला झालेला केलेला वध, शाहिस्तेखान झालेली फजिती आणि आग्रा झाली सुटका, त्यामुळे राजांच्या सहजासहजी तो काय भेटीसाठी तयार नव्हता. पण ज्यावेळेस भेटीसाठी तयार झाला, भेट झाली, त्यांच्या ठरल्याप्रमाणे सगळं म्हणजे की ठरून गेलं आणि त्यांनी आपल्या राजांना काही प्रश्न विचारले. तुमची एवढी मोठी म्हणजे की फौज आहे, त्या फौजेमध्ये घोडेदळ आहे, पायदळ आहे, मग हत्तीदळ का नाही? तुम्ही तुमच्या सैन्यामध्ये एक सुद्धा हत्ती का नाही पाळलेला? तर राजाने उत्तर दिलं, आमचा एक एक मावळा हा शूर आहे, पराक्रमी लढवई आहे, तो तुमच्या हत्तीचा जातीचा आहे, त्यामुळे मला हत्तीची गरज नाही आहे आणि आम्ही हत्ती नाही पाळलेला. तर कुतुबशाहने विचारलं, कुठला असा मावळा तो आम्हाला देखील पाहिजे, आम्हाला देखील दाखवा, जो आमच्या हत्ती बरोबर युद्ध करेल झुंजेल. त्यांनी कुणाचं नाव न घेता सांगितलं, आमच्या मागे आमचे मावळे सगळे शूर आहेत, पराक्रमी आहेत, लढवई आहेत, तुमच्या हत्तीच्या ताकदीचे आहेत, तुम्ही कुणाकडे बोट दाखवा. त्यावेळेस कुतुबशाहने ऐसाजी कंकांकडे बोट दाखवलं होतं, त्यांना पुढे बोलवतं, एक तलवार त्यांच्या हातात दिली होती, पिसाळे त्यांच्या समोर सोडला होता. हत्तीसोबत युद्ध सुरू झालं होतं, पण ऐसाजी कंक त्या हत्तीवरती काही वार करत नव्हते, त्याला मारत नव्हते. का तर प्राणी आहे, त्या प्राण्यानं आपल्या इजा देखील नाही पोचवली, मग त्याला आपण का मारायचं, त्याला आपण का जखमी करायचं? म्हणजे असे विचार ठेवणारे ऐसाजी कंक जो आपल्या सेफ्टीपोटी, आपल्या बचावपोटी जो त्यांनी वार काढला, तो त्या हत्तीच्या सोंडवरती घातला. हत्तीची सोंड वेगळी झाली, जमिनीवरती हत्ती निश्चित कोसळला, म्हणजे की लोळू लागला. गोळकोंडे ते या आपल्या मावळ्याने आपला ताकदीचा परिचय दिला. गोळकोंडे हे आहे त्याचं दुष्काळ पडल्यानंतर दृश्य बघायला मिळतं. छत्रपती शिवाजी महाराज व महाराजांचे काही सवंगडी सामान्य लोकांच्या मध्ये जाऊन त्यांची जी काळजी घेतली जाते ती तुम्हाला प्रत्यक्ष बघायला घेतली येते. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये लोकांना ज्या वस्तू दिल्या जायच्या त्या लोकांना दिल्यानंतर लोक ते विकून खात असत. मग राजांनी काय केलं, ऐनजीनं शेती कर्जपत्र चालू केली. जेवढं गरजेचं तेवढं द्यायचं, त्याचं काम झालं की ते पुन्हा काढून घ्यायचं आणि पुढच्या वर्षी त्यांना ते लागलं की ते देऊन टाकायचं. म्हणजे कसं ते विकलं देखील न जायचं आणि सांभाळून ठेवलं जायचं. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे बघा, काशीचे गागाभट्टांनी केलेला हा राज्याभिषेक, म्हणजे राजांचे राज्याभिषेक दोन झाले बघा त्यावेळेस. हे बघा, छत्रपती शिवाजी महाराज काशीचे गागाभट्ट, महाराजांचं पूर्ण कुटुंब आहे. महाराजांच्या धर्मपत्नी, महाराजांच्या आईसाहेब राजमाता जिजाऊ महासाहेब, इथे बसले राजाराम महाराज, हे बसले संभाजी महाराज आणि खाली बसले ते अष्टप्रधान मंडळ आहे बघा. हेनरी अलेक्झांडर नावाचा इंग्रज त्यावेळेस राजांच्या भेटीसाठी रायगडावरती आला होता आणि येताना तो देखील राजांसाठी काही ना काही भेटवस्तू घेऊन आला होता. आणलेला भेटवस्तू इथे समोर ठेवलाच बघा, त्याची इथे बाजूला नोंद केली जाते. जो तो इंग्लिशमध्ये बोलतोय ते आपले पंडित मराठीतून ट्रान्सलेट करून आपल्या छत्रपती शिवाजी महाराज सांगतात. म्हणजे हा त्यावेळेस भरलेला हा दरबार आहे. म्हणजे की ज्यावेळेस पहिला गड जिंकला तोरणा, तर तोरणागडावरती पहिलं तोरण जे बांधण्यात आलं होतं त्यावेळेस राजमाता स्वतः आपल्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद बघण्यासाठी गडाच्या पायथ्याशी आल्या होत्या आणि त्यांच्या उपस्थितीत गडाला पहिलं तोरण बांधण्यात देखील आलं होतं बघा. याच्या दोन विक्रीसाठी ती 40,000चे फायबरचे आपण खळं म्हणतो. खळं म्हणजे की पूर्वी अशी एक ठराविक जागा की ज्याच्यामध्ये बैलांना शिकवलं जातं. बैलाला शिकवलं का जातं, तर बैलगाडीला बांधण्यासाठी किंवा शेताची नांगरणी करतो तर नांगरीला झोपण्यासाठी. बैलाला शिकवताना बैल एकटेच चालायचे. मग शेतामध्ये जे काही पीक यायचं ते लोक कापायचे आणि बैलांच्या पायाखाली टाकायचे. त्यातून दोन कामे व्हायची, बैल ते तुडवायचे, गवत बाजूला व्हायचे, धान्य वेगळं व्हायचं. वेगळं झालेलं धान्य एका गोणीमध्ये किंवा कणकीमध्ये साठवून ठेवलं जायचं. जे गवत आहे एकत्र करायचे, त्याची गंजी वगैरे बांधायची आणि माचावरती रचून ठेवायचं. रचले जे गवत आहे ते पावसामध्ये ज्यावेळेस पुन्हा कामाला यायचं म्हणून ते उंचावरती ठेवलं जायचं. शेतातली ज्यावेळेस कामं करून घेतली जायची किंवा ज्यांच्याकडून ती करून घेतली त्यांची काही जनावर असायची, पण त्यांच्या जनावरांना हा चारा दिला जायचा आणि कामही करून घेतली जायची. कारण पूर्वीच्या लोकांना पैसे माहिती नव्हतं, आपले पूर्वज असेच वावरत होते, म्हणजे की देवाणघेवाण चालत होती. दुसरी गोष्ट, बैल दुसरं काम म्हणजे की बैल शिकले जायचे. आता बघा हे खळं बघितलं आपण, आता इथून पुढे जाऊयात. तुम्ही नंतर येताना इथे बसून काढू शकता. आता बसताय का तुमचा देव काढून नंतरच आलं की मध्ये जो पहारा दिला जायचा किंवा जंगलामध्ये जसे आपले हेर सोडले जायचे तसे इथं म्हणजे की हेरगिरी करताना व पहारा देताना तुम्हाला काही लोक आपल्या राजांचे सवंगडी आपल्या मावळेचा बघायला मिळतात. बघा ही बैलगाडी पूर्वी काम मेंढ्यांना चालण्यासाठी जंगलामध्ये घेऊन जाणे, दूध वगैरे पोहोचवणे, सतत जंगलामध्ये फिरत राहिल्यामुळे चोरट्या लोकांना ठाऊक असायचा. मग त्या चोरवाट्याने स्वतः जाऊन की आपल्या मावळ्यांना पाठवून त्यातून हेरगिरी करणं हे यांचं काम राहायचं.
इकडे वरती पाठीमागे दिसत आहेत स्टोन मेकर, यांना मराठीमध्ये म्हणतो पातरवट. जे पूर्वी दगड घडवायचं काम करायचे, जसं की सामान्य लोकांच्या घरामध्ये जाते पाटे वरवंटे, काळ्या दगडच्या मूर्त्या किंवा तोफीचे काही लागणारे गोळे जे बनवण्याचं काम या लोकांचं असायचं. पूर्वी तोफीचे गोळे हे 3 प्रकारचे बनवले जायचे. पहिला तोफगोळा हा दगडी तोफगोळा, दुसरा लोखंडी तोफगोळा, तिसरा जो आहे तो दारू गोळा, की ज्याचा वापर छत्रपती शिवाजी महाराज एका गडावरून दुसऱ्या गडावरती सुखरूप पोहोचले तर तिथून बार व्हायचे. या गडावरती देखील बघा हे जे युद्ध झालं त्यावेळेस राजांनी सांगितलं आम्हाला जर का म्हणजे काय झालं तर 2 बार होतील, अफजल खान जर का मारला गेला तर 3 बार होतील, आणि गडावरती जर का आम्ही सुखरूप पोहोचलो तर 5 बार दिले जातील. म्हणजे असे सिग्नल वगैरे देण्यासाठी त्या दारुगोळ्याचा वापर व्हायचा. दगडी तोफगोळा, तोफेत दगड टाकला की दगडाचे असे बारीक तुकडे व्हायचे आणि ते तुकडे शत्रूला बसून लागायचे. गडाची भिंत वगैरे फोडायची असेल किंवा दरवाजे तोडायचे असतील या कामासाठी लोखंडी गोळ्याचा वापर व्हायचा. जसं की काळ्या दगडच्या मूर्त्या तुम्हाला सांगितलं मी, म्हणजे इत्यादी सगळं वस्तू बनवायचं काम या लोकांचं काम असेल, दगडापासून हे घडवायचं. बघा इकडे कारपेंटर, सुतार, जे घराचे दार खिडक्या, बैलगाडीचे चाक किंवा शेतात देखील लागणारे शेतीचे अवजारे आणि आपल्या राजांसाठी केली जाणारी उत्तमदायक मदत म्हणजे पाण्यातले जे काही गड किल्ले तर त्याच्यावरती पूर्वी दारुगोळा पोहोचवला जायचा. मग तो कसा पोहोचवला जायचा तर हे लोक पूर्वी आपल्या राजांना लाकडी बोट वगैरे बनवून देण्याचं काम करायचे, की त्यातून तो सर्व दारुगोळा हा ठेवून गडावरती नेला जायचा. त्याचबरोबर त्यांना देखील आपण काय म्हणतो तर आरमाराचं जनक, म्हणजे पाण्यावरती एखादी वस्तू तरंगते तर ते आरमार, आणि ही लोक ती वस्तू बनवून देत आहेत तर ते आरमाराचे जनक. वरती बघायचं आपल्याला हे मचान, हे बघा या बाजूला जिन्याने वरती चढून गेला की मचान दिसतं. संपूर्ण प्रतावळी जिंकली आणि गड बांधला. गड जो बांधला तो पूर्ण 52 एकरमध्ये बांधला आणि या गडाला बांधायला 2 वर्षांनी 1 दिवस लावला. गडाचं एक वैशिष्ट्य म्हणजे गडाच्या आजूबाजूला टोटल 14 गड आहे. तुम्हाला डोळ्याने असे बघायचं म्हटलं तर 5 गड तुम्ही डोळ्याने बघू शकता. बाकी गडावरची पूर्ण माहिती तुम्हाला वरती देखील मिळेल. त्यात तुम्ही शेवटला जिथे बघाल त्या आर्टिफिशियल प्रतापगडची प्रतिकृती आहे. बघा हे शेतकरीच बघा इथे शेतामध्ये काम करताना दिसत आपल्याला. पुढे शेतकऱ्याचं घर आहे, आपण घराकडे जाऊयात या. बघा इथे गाईचा गोठा देखील आहे. ही ओसरी बघा, या ओसरीवरती जुन्या पुराण्या वस्तू बघायला मिळतात. एक दगडी जातं ज्याच्यामध्ये पूर्वी दळण जायचं तर भरडलं जातं, आणि दुसरं मुंग्यांचं जे काही वारुळ असतं तर मुंग्यांच्या वारुळाच्या मातीपासून बनलेलं जातं, ज्याच्यामध्ये वरी, बाजरी आणि नाचणी हे दळलं जातं. जमिनीवरती जिथे कुठे सपाट जागा असेल तिथे आता ठेवायचं, धान्य वगैरे टाकायचं आणि नंतर मग फिरवायचं म्हणजे की दळायचं. ते बघा ते इरलं. शेतामध्ये काम करायचं असेल तर डोक्यावरती घेतलं जायचं आणि शेतात निघून जायचं. हे बघा हे म्हणजे की कणगी, ज्याच्यामध्ये धान्य साठवून ठेवलं जायचं. ही हातरी बसण्यासाठी वापर केला जायचा. बसून झालं फोल्ड करून असं पुन्हा ठेवायचं. धान्य देखील बांधून ठेवता येतं याच्यामध्ये. आपल्या घराला पहिला असायचा माळा, त्या माळ्यावरती आपण जर का एखादी वस्तू ठेवली किंवा ती जर का वस्तू आपल्याला वेळेला हवी असेल, खाली काढायची असेल किंवा काढलेली वस्तू पुन्हा वर ठेवायची असेल, वर चढण्यासाठी एका पायाची शिडी. बघा आतमध्ये स्वयंपाकघर आहे, चूल पेटलेली असते बघा तिथं. या बाजूला ताक लोणी उसळण्यासाठी रवई देखील आहे बघा. एकच हा रवी, हा हे घ्या. बरोबर. कोंबडे, कुत्रे, तिला समोर आहेत वासुदेव, जे भजन कीर्तन करताना असतात, विठ्ठल रुक्माईच्या नामाचा गजर करताना असतात बघा. पूर्वी गावामध्ये इथे लोकांना जागा ठेवायचे काम करायचे. लोकांना जागा काय ठेवलं जायचं तर रात्री अपरात्री केव्हाही गावात हल्ले व्हायचे. मग लोकांना जागा ठेवायचं काम यांचं असायचं. पाटेचं यायचं, पारायण वगैरे बोलायची, लोकांच्या कानावर त्यांच्या गाण्याचा आवाज पडला की लोक झोपेतून जागे व्हायचे आणि आपापल्या कामाला लागायची. म्हणजे असं सतत लोकांना जागा ठेवणं यांचं काम असायचं. बाजूला बघायचं शेकोटी घेताना दिसत आहेत, तर तुम्ही देखील बसू शकता बघा तिकडे. जेंट्स लोक बघा तिकडे बसा आणि शेकोटी घेताना काढा फोटो. बघा हा गावचा पार. या पारावरती पाठीची पारायण रात्रीची भजने कीर्तन व्हायची. ज्यावेळेस लोकांना कामातून वेळ मिळायचा इथं गप्पा गोष्टी, न्याय निवाडे तसं पंचायती केल्या जायच्या. कुठल्याही गावची लोकांना माहिती हवी असेल तर सगळी गावगावची माहिती लोकांना इथेच मिळायची. म्हणजे पूर्वीच्या लोकांचं हे बिन पैशाचं व्हॉट्सअप बघा त्यावेळेचं. म्हणजे पूर्वी कसं असायचं की ज्याचं काम ज्याने त्याने केलं जायचं. आता कसं कुठलंही काम कोणी देखील करतं. म्हणजे पूर्वीचे जे व्यवसाय चालायचे ते पिढीगत व्यवसाय चालायचे. हे काम जर का म्हणजे की पुढपर्यंत न्यायचं असेल किंवा पुढच्या पिढीला जाऊन सोपवायचं असेल तर कुणाला कुणाला हे काम शिकवावं लागायचे किंवा कुणी ना कुणी शिकलं जायचं. लहान मुलांना लहानपणापासून हे काम शिकवलं जायचं. त्यांच्या डोळ्यासमोर ज्यावेळेस काम करेल त्यावेळेस ते देखील काम करायचा प्रयत्न करायचा. आणि हा जो वारसा आहे तो पुढे घेऊन गेला जायचा. बघा तो कोपऱ्यामध्ये बात आहे, प्युअर लेदरचा बात आहे. आपल्या राजांच्या काळातला आहे बघा तो. फक्त एवढं तिथं फाटलेला आहे, त्यातून हवा तर बाहेर येत नाही, पण बघण्यासाठीच आहे. पाठीमागे एखाद्या जणांची शिकार झाली की जे काही चमडं असतं एकदम कडक उन्हाळ्यात सुकवायचं. त्यापासून चप्पल, घोड्याच्या पाठीत बसायला जे काही जीन असते त्याला म्हणतो खोगीर. तसंच की पकाल, भातानी मोठ,
म्हणजे या सगळ्या वस्तू बनवायच्या, सामान्य लोकांना विकायच्या. आपल्या मावळ्यांसाठी देखील पायातल्या चपला व युद्धाच्या कालावधीवर लागणार ढाली हे बनवायचं काम यांचं असायचं. पूर्वी कासवाच्या वाटेपेक्षा जे काही कवच असतं ना, ते कवचापासून ढाल वगैरे बनवून दिली जायची. कडेकपाडी चढताना उतरताना वापरायला मजबूत, आणि जर कुठे घेऊन फिरायचं असेल तर ते हलकी असायची. या बाजूला बघा हे विट्यानू करतात, म्हणजे त्यावेळेचे लहानपणीचे खेळ. आताच्या मुलांना फक्त मोबाईल एवढंच माहिती. मोबाईलवरती कुठलाही गेम खेळायचं म्हटलं तर फक्त बघू शकतो, पण खेळता येत नाही. तर या बाजूला बघा हे कासारी नाही, म्हणजे पूर्वीच्या सणांचे अलंकार. बांगड्या वगैरे भरायचं म्हटलं तर पूर्वी बायका यांना सांगायच्या, या देखील आपल्या बांगड्यावर घ्यायच्या आणि प्रत्येकाच्या दारोदारी घरोघरून जाऊन म्हणजे की त्या बांगड्या भरायच्या आणि आपल्या स्वतःचा उदरनिर्वाह करायच्या. बाजूला बघा हे पॉटर देखील आहेत, कुंभार. नळीची कौलं, मोठमोठे कडे किंवा रांजण, गाडगे, मडकी, मातीच्या चुली. म्हणजे मातीचं काही बनवायचं झालं ते फक्त आणि फक्त काम ते कुंभार लोकच करायचे. बघा इकडे बघा हे विट्यानू घेऊन जातात की आपल्या बघा इथूनच वरती जायचं. आता पाटलांचा वाडा, वाडा वगैरे बघून घ्या. हा पाटलांचा वाडा आहे आणि या वाड्याची प्रतिकृती पूर्वीच्या काळाप्रमाणेच केलेली आहे. बैठक व्यवस्थासाठी वेगळी रूम, तुळशी वृंदावन वगैरे असं संपूर्ण पूर्वीच्या काळाप्रमाणे आहे. पूर्वीच्या काळी जी आहे तांब्याची वगैरे भांडी वापरली जायची आणि ती खूप मोठी मोठी भांडी होती. तर या प्रकारे ती भांडी देखील किचन एक बनवलेलं आहे, ज्याच्याने आपल्याला आभास होतो की आपण शिवकालीन म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातल्या एखाद्या गावामध्ये जातोय की काय, असं याप्रमाणे याची पूर्ण प्रतिकृती बनवलेली आहे. तर मग हा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिवकालीन गावाची पुरेपूर माहिती भेटली असेल असे समजते आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा.